10 महिन्यांच्या वैष्णवीच्या बाळासंदर्भात तिच्या माहेरचे सवाल उपस्थित करतायत। वैष्णवीचा बाळ चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे असल्याचा वैष्णवीच्या माहेरच्यांचा दावा आहे। पाहूया आपण। त्यांनाही कळालेलं की ते बाळ आहे कोणाकडे तरी आणि हे लोक गेले त्याला आणायला, पण त्यांनी धाक दाखवून अक्षरशः की बाळ आम्ही तुमच्या ताब्यात देणार नाही आणि ह्या लोकांना त्यांनी हकलून दिलेलं आहे त्या माणसांना। म्हणजे छोटंसं बाळ त्याच्या आजी आजोबांकडे यायला पाहिजे, ते मामा आजोबा आणायला गेले आणि या लोकांनी सरळ त्याला हकलून दिलं त्यांना। त्याचा अधिकार काय त्या माणसाचा? कोण हा माणूस की त्यांनी त्याच्याजवळ हे बाळ ठेवलं? ही अक्षरशः म्हणजे निंदनीयच घटना झालेली आहे की मी म्हणते उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ह्याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष घालावं आणि आमच्या लिकीला न्याय द्यावा हीच, आणि त्यांना इतकी कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे की ह्याच्या पुढे कुठल्याही आईवडिलांना हे दुःख नाही मिळायला पाहिजे। वैष्णवीचं 10 महिन्यांचं बाळ कुठे असा सवाल आता उपस्थित केला जातोय। बाळ आम्हाला द्यावं म्हणून एवढीच मागणी आहे। बाळ आमच्याकडे पोसायला द्यावं। वैष्णवी सांगायची जे 5-6 महिन्याच्या नंतर तिची सुरुवात केली ती थोडं थोडं, पूर्ण असं स्पष्ट तिने कधी सांगितलं नाही। पूर्ण स्पष्ट सांगितलं असतं तर आम्ही कधी तिला लावली नसती, पण आम्ही एक तिचा संसार वाचायसाठी त्यांच्या मागण्या पूर्ण करत गेलो। जयप्रकाश हगवणे त्यांनी सांगितलं की बाळाचे खूप हाल चाललेत, ते कुठं ठेवलेलं आहे माझ्या मुलीला माहिती आहे, तुम्ही या इकडं, वैष्णवीच्या पप्पांना पाठवा किंवा तुमचं कोण असेल भाऊ त्यांना पाठवा, मी ते बाळ कुठे आहे ते तुम्हाला तुमच्या ताब्यात देतो। त्यांच्या घरी गेले, जयप्रकाश हगवण्यांच्या घरी। तिथनं त्यांना घेतलं, त्यांच्या मुलीला घेतलं, तिथनं त्यांनी ते जिथं बाळ होतं तिथं नेलं। तिथं नेल्यानंतर ह्यांना तो एक गुंडवृत्तीचा इसम भेटला की त्याचं नाव निलेश चव्हाण आहे। त्याच्या ह्याला रिव्हॉल्वर लावलेला होता। त्यांनी बाळ मागितलं, बाळाला त्यांनी शिवीगाळ केली, बाळाला देणार नाही म्हणून, इथून निघून जा म्हणले। तुमचं ते घ्यायचं, काय करायचं ते आम्ही बघणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।